नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या विशेष माहिती सत्रात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहासातील पहिला पाठ इतिहासाची साधने अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. इतिहासाची साधने हे नाव ऐकायला थोडंसं पुस्तकी वाटत असेल, पण खरं सांगू, हा पाठ केवळ भूतकाळातील माहिती नाही, तर एका भन्नाट आणि रहस्यमय कथेसारखा आहे. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची सत्य माहिती. पण आता मला सांगा, हजारो वर्षांपूर्वी नक्की काय घडलं, राजे महाराजे कसे राहायचे, त्यांचे निर्णय काय होते, हे सर्व आपल्याला आज कसं काय समजतं? आपण तर तिथे नव्हतो ना? चला तर मग आज याच रहस्याच्या उत्तराकडे आपण वळणार आहोत. या ऐतिहासिक रहस्याची उकल करण्यासाठी आपण मुख्यत्वे 5 टप्पे पाहणार आहोत. इतिहासाची जुळवणी, साधनांचे प्रकार, प्राथमिक आणि दुय्यम साधने, प्राचीन भारताचा इतिहास आणि शेवटी आपला महाराष्ट्राचा वारसा. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, इतिहासाची जुळवणी. इतिहासकार म्हणजे ना फक्त जाडजूड पुस्तके वाचणारे लोक नसतात, तर ते खऱ्या अर्थाने गुप्तहेर असतात, अगदी डिटेक्टिव्हसारखे. इतिहास हा एका मोठ्या जिगसॉ पझलसारखा असतो. जसं आपण विखुरलेले लहान लहान तुकडे जोडून निसर्गाचं एखादं सुंदर चित्र तयार करतो, अगदी तसंच इतिहासकार शिलालेख, नाणी आणि जुनी भांडी यांचे तुकडे शोधतात आणि ते पद्धतशीरपणे जोडून भूतकाळाचं एक अत्यंत स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभारत असतात. चला तर आता पाहूया भाग 2, इतिहासाच्या साधनांचे प्रकार. हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू, बांधलेल्या वास्तू किंवा लिहून ठेवलेले लेख, हे सर्व आपल्याला सापडलेले त्या कोड्याचे तुकडे आहेत. याच तुकड्यांना आपण इतिहासाची साधने म्हणतो. अभ्यासाच्या सोयीसाठी इतिहासकारांनी या पुराव्यांची प्रामुख्याने 3 स्पष्ट गटात विभागणी केली आहे: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. ही 3 नावं अगदी पक्की लक्षात ठेवायची बरं का. आता या विस्तृत वर्गीकरणाकडे बघा. इथे आपल्याला प्रत्येक मुख्य गटाचे उपप्रकार कसे आहेत हे अगदी स्पष्ट दिसतं. भौतिक साधनांमध्ये वास्तू आणि वस्तू येतात, लिखित साधनांमध्ये हस्तलिखिते येतात आणि मौखिक साधनांमध्ये लोकगीते व ओव्या येतात. हे वर्गीकरण एकदा डोळ्यासमोर ठेवलं की अभ्यास कसा सोपा होऊन जातो. यानंतर येतो भाग 3, प्राथमिक आणि दुय्यम साधने. आता बघा, मिळालेला पुरावा किती जुना आणि खरा आहे हे कसं ठरवणार? तर तो कधी तयार झाला यावरून. म्हणूनच इतिहासकार याचे 2 प्रकार पाडतात. प्राथमिक साधने म्हणजे थेट त्या काळातले मूळ आणि थेट पुरावे, जसे की जुनी नाणी किंवा शिलालेख. या उलट दुय्यम साधने म्हणजे ह्याच मूळ पुराव्यांचा कसून अभ्यास करून तज्ज्ञांनी खूप नंतरच्या काळात लिहिलेली पुस्तके, शोधनिबंध किंवा माहितीपट. आता आपण या 3ही मुख्य साधनांबद्दल थोडी सविस्तर माहिती घेऊया. भौतिक साधने म्हणजे अशा वस्तू ज्यांना आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. विचार करा, उत्खननात सापडलेल्या एका छोट्या खापराच्या तुकड्याचा रंग किंवा धान्यांच्या अवशेषांवरून त्या काळातील लोकांचं जीवन आणि आहार कसा होता हे इतिहासकार अचूक ओळखतात. नाण्यांवरून तत्कालीन आर्थिक स्थिती आणि धातुशास्त्रातील प्रगती समजते. आहे की नाही रंजक? त्यानंतर नंबर लागतो लिखित साधनांचा. अश्मयुगात मानवाला लिहिता येत नव्हतं, पण जसजसं काळ पुढे गेला तशी लेखनकला विकसित झाली. पूर्वीच्या काळी राजे महाराजे आपल्या आज्ञा किंवा दानपत्रे दगडांवर म्हणजेच शिलालेखांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर म्हणजेच ताम्रपटांवर कोरून ठेवत असत. यातूनच आपल्याला तत्कालीन भाषा, लिपी, समाजजीवन आणि राजकीय व्यवस्था यांची अमूल्य माहिती मिळते. पण मग जेव्हा लोकांना लिहिण्याची कला अवगत नव्हती, तेव्हा त्यांनी आपला इतिहास कसा जपला? तेव्हा त्यांनी काय केलं? पांडुरंग पिता, रुक्मिणी माझी बया अशा सुंदर ओव्या, पोवाडे, लोककथा आणि भारूड यांच्या माध्यमातनं त्यांनी आपल्या परंपरा, संस्कृती आणि विचार पिढ्यानपिढ्या जतन केले. तोंडी स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेल्या या वारसालाच आपण मौखिक साधने असं म्हणतो. आता वळूया भाग 4 कडे, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. आता आपण आपले लक्ष एका विशिष्ट कालखंडाकडे वळूया. तो म्हणजे आपला प्राचीन भारत. भारताचा इतिहास शोधण्यासाठी या साधनांचा वापर कसा होतो ते आपण पाहू. अश्मयुगापासून ज्याची माहिती आपल्याला फक्त उत्खननातून सापडणाऱ्या भौतिक साधनांतून मिळते, तिथून पुढे इसवी पूर्व 1500 मधील वैदिक काळ आणि तिथून थेट इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा काळ,
हा संपूर्ण प्रवास म्हणजे भारताचा प्राचीन कालखंड मानला जातो. या प्राचीन काळाचा इतिहास समजण्यासाठी काही महत्त्वपूर्ण ग्रंथ प्राथमिक आणि दुय्यम साधने म्हणून काम करतात. वेद हे सुरुवातीला मौखिक होते, नंतर ते लिखित स्वरूपात आले. यासोबतच रामायण व महाभारत ही महाकाव्ये, बौद्धांचे त्रिपिटक आणि जैन धर्माचे आगमसाहित्य यांसारख्या ग्रंथांतून आपल्याला प्राचीन भारतातील राजकीय आणि सामाजिक स्थितीची अत्यंत सविस्तर माहिती मिळते. आता बघूया आपला शेवटचा भाग, महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा. प्राचीन भारताचा अभ्यास केल्यानंतर आता आपण आपल्या घराकडे म्हणजेच महाराष्ट्राकडे येऊया. हे इतिहासाचे अनमोल पुरावे आपल्या राज्यात नेमके कुठे सुरक्षित ठेवले आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. इतिहासाचं जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, पुण्यातील डेक्कन कॉलेज तसेच नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय या ठिकाणी जुनी नाणी, शस्त्रे, चित्रे आणि हस्तलिखिते अगदी जीवापाड जपून ठेवली आहेत. आणि तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की पुण्यातील फक्त एका राजा दिनकर केळकर संग्रहालयात रोजच्या वापरातील तब्बल 20,000पेक्षा जास्त ऐतिहासिक वस्तू जतन केल्या आहेत. यामध्ये प्राचीन भारतीय वाद्यांचा असा काही अप्रतिम संग्रह आहे ज्यामुळे आपला इतिहास खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. आणि हे सगळं अतिशय सुंदरपणे स्पष्ट करतं की आपला महाराष्ट्र ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठेव्याने किती श्रीमंत आहे. आपल्याकडे अजिंठा व वेरूळ लेणी, घारापुरी लेणी, मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि निसर्गरम्य पश्चिम घाट यांसारखी जागतिक वारसा स्थळे आहेत. तसेच महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांचाही यात खूप मोठा वाटा आहे. ही सर्व आपली प्रचंड मोठी भौतिक साधने आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आता या माहिती सत्राच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपला हा अनमोल ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? विचार करा, इतिहास हे एक बहुमोल कोडे आहे आणि त्याच्या प्रत्येक तुकड्याचं रक्षण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. मला खात्री आहे यातून इतिहासाची साधने किती महत्त्वाची आहेत हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह. धन्यवाद.